Good morning, students. Today we are going to learn a poem, Rolly Polly. मुलांनो, आज आपण रॉली पॉली ही कविता शिकणार आहोत. रॉली पॉली. पहिल्यांदा मी ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतोय. ती कविता फक्त ऐका. फक्त ऐकायची बरं का. रॉली पॉली अप अप अप. रॉली पॉली डाउन डाउन डाउन. रॉली पॉली इन इन इन. रॉली पॉली आउट आउट आउट. रॉली पॉली डू योर लेफ्ट साइड. रॉली पॉली डू योर राईट साइड. दिस इज द पोएम. अशी ही कविता आहे मुलांनो. तुम्हाला आवडली का? तर ही कविता तुम्हाला म्हणायला शिकवायच्या आधी ह्या कवितेमध्ये जे काही शब्द आलेले आहेत ते शब्द आपण शिकूयात. माझ्या मागं तुम्ही शब्द एक एक शब्द माझ्या मागं म्हणणार आहात. तयार? रॉली, पॉली, अप, डाउन, इन, आउट, डू योर लेफ्ट साइड. डू योर राईट साइड. तर हे ह्या कवितेतले नवीन शब्द आहेत. हे तुम्ही म्हणायला शिकलात, बघितलेत तुम्ही ते शब्द. ह्या कवितेचा अर्थ तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, नंतर आपण ही कविता म्हणायला शिकूया. रॉली पॉली ही मुलं आहेत आणि ती ॲक्शन करतायत. पहिली ॲक्शन आहे रॉली पॉली अप अप अप. अप म्हणजे काय रे? ह्या चित्रामध्ये बघा, त्यांचे हात कुठं गेलेले आहेत? अप गेलेले आहेत. अप म्हणजे वर, हात वर गेलेले आहेत. बरोबर. आणि दुसरी ॲक्शन काय आहे? रॉली पॉली डाऊन डाऊन डाऊन. आता डाऊन म्हणल्यावर हात कुठं गेलेले आहेत? खाली गेलेले आहेत. बरोबर. मग डाऊन म्हणजे काय? खाली. डाऊन म्हणजे काय? खाली. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. अप म्हणजे, डाऊन म्हणजे. छान. आता पुढचं बघा. रॉली पॉली इन इन इन. इन म्हणजे हात पुढं आलेले आहेत की नाही त्यांचे. इन इन म्हणजे आत. इन म्हणजे काय? आत. आणि रॉली पॉली आउट आउट आउट. आउट म्हणजे आजच्या उलट. आजच्या उलट कुठं? बरोबर, बाहेर. आउट म्हणजे बाहेर. इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. इन म्हणजे, आउट म्हणजे. आता पुढची ओळ. रॉली पॉली डू युअर लेफ्ट साइड. आता कुणीकडं करायचं आहे? लेफ्ट साईडला. लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या बाजूला. डाव्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला मी करणार, तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला करायचं आहे. म्हणजे तुम्ही माझ्या विरुद्ध दिशेला करायचं आहे, तुमच्या डाव्या बाजूला. आणि शेवटच्या ओळीत काय आहे? रॉली पॉली डू युअर राईट साईड. राईट म्हणजे उजवीकडं. तुम्ही तुमच्या उजवीकडं हात फिरवायचे आहेत. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली, इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर, लेफ्ट साईड म्हणजे डावीकडं, तुमच्या डावीकडं, आणि राईट साईड म्हणजे तुमच्या उजवीकडं. असं ही कविता आहे. तुम्हाला ही कविता म्हणायला आवडेल का? नक्की आवडेल. ठीक आहे. आता माझ्या मागं ही कविता म्हणा.
रॉली पॉली अप अप अप. रॉली पॉली डाऊन डाऊन डाऊन. रॉली पॉली इन इन इन. रॉली पॉली आउट आउट आउट. रॉली पॉली डू युअर लेफ्ट साइड. रॉली पॉली डू युअर राईट साइड. आता माझ्या माग तुम्ही पण म्हणा बरं का. रॉली पॉली अप अप अप. रॉली पॉली डाऊन डाऊन डाऊन. रॉली पॉली इन इन इन. रॉली पॉली आउट आउट आउट. रॉली पॉली डू योर लेफ्ट साइड. रॉली पॉली डू योर राइट साइड. ओके. मुलांना आवडली कविता. आता ही कविता आणखी म्हणा आणि तुमच्या घरी आईवडिलांना म्हणून दाखवा. ओके. आता हे शब्द आपल्याला फास्ट म्हणायला शिकायचे आहेत. पहिल्यांदा सावकाश म्हणूयात, नंतर फास्ट म्हणूयात. रेडी. अप अप अप. माझ्या मागं म्हणा. अप अप अप. अप अप अप. अप अप अप. अप अप अप. छान. असेच दुसरे शब्द सुद्धा म्हणायचे आहेत. दुसरा शब्द कोणता आहे? डाऊन. तिसरा शब्द कोणता आहे? इन 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 इन. चौथा शब्द कुठला आहे? आउट आउट आउट. पाचवा शब्द कोणता आहे? लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. आणि शेवटचा शब्द कोणता आहे? राईट राईट राईट. हे सगळे शब्द आपण पहिला शब्द अप जसा फास्ट म्हणला तसं डाऊन डाऊन डाऊन, इन इन इन, आउट आउट आउट, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट, राईट 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 असं फास्ट म्हणायला शिकायचं आहे. आणि हे फास्ट म्हणून तुमच्या आईला, बाबांना, मम्मी पप्पांना म्हणून दाखवायचं आहे, आजी आजोबांना पण म्हणून दाखवायचं आहे. करणार मग? ओके, व्हेरी गुड.